सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमच्या व्यवसायामधील समस्या सोडवण्यामध्ये व्यस्त राहाल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील काही जुने रखडलेले डील्स फायनल करण्यासाठी काही लोकांना भेटाल. या काळामध्ये अशा लोकांना तुम्ही भेटाल ज्यांच्याकडनं तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या लाभाच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर कुटुंबातील एखादा सदस्य विवाहासाठी पात्र असेल तर आज त्याच्यासाठी एक चांगलं स्थळ येऊ शकतं, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य हे आनंदी होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी असेल. घरापासून दूर एखादी मालमत्ता खरेदी करण्याची तुमची जर तयारी करत असाल तुम्ही, तर त्याच्या खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये काळजीपूर्वक पडताळणी करा, अन्यथा भविष्यामध्ये काही आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला आज मोठा नफा होईल. मात्र तुम्हाला तुमच्या जोडीदारावरती थोडंसं लक्ष हे ठेवावं लागेल, अन्यथा तो तुमची फसवणूक करू शकतो. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची प्रकृती आज थोडी बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आज बाहेरचं जंक फूड तुमच्या पचनसंस्थेवरती वाईट परिणाम करेल, त्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुम्हाला बाहेरचं अन्नपदार्थ खाणं टाळावं लागेल. आज तुमच्या मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. सासरच्या लोकांना आज जर तुम्ही पैसे दिले तर ते पैसे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज प्रत्येक बाबतीमध्ये नशिबाची साथ मिळत असल्याचं दिसून येत आहे. आज जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठीही चांगला आहे. आज कामामध्ये तुम्ही व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढू शकाल, ज्यामुळे ते तुमच्यासोबत आनंदी राहतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह खरेदीला जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे देखील खर्च करू शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या करिअरसाठी दिवस चांगला निवडलाय. नोकरदार लोकांना आज पदोन्नती किंवा पगारवाढ यासारखी एखादी चांगली आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जर त्यांनी इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्यांना ती नोकरी मिळेल. असं झालं तर नवीन नोकरीची ऑफर घेणं हे तुमच्यासाठी चांगलं होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आवडीच्या काही गोष्टी ऑर्डर करू शकता, त्यामुळे ते तुमच्यावरती अत्यंत खुश होतील. कामाच्या ठिकाणी तुमची स्तुती होईल. तसेच कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ देखील तुम्हाला मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुम्ही तुमच्या मोठ्या भाऊ बहिणींना काही गिफ्ट्स देऊ शकता. आज तुम्ही तुमच्या आईसोबत काही काळ एकांतामध्ये घालवाल आणि आईसोबत यावेळी तुम्ही मन मोकळेपणानं बोलाल, त्यामुळे तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. आज कुटुंबातील सदस्यांच्या अचानक आजारपणामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये तुमचे पैसे देखील खर्च होतील.
आज संध्याकाळी तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या ऐकायला येतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा ताणतणावपूर्ण जाणार आहे. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं तुमचा विश्वासघात झाल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. यामुळे तुमचं कामामध्ये म्हणावं तेवढं लक्ष लागणार नाही. त्यामुळे तुमची काही कामं रेंगाळण्याची दाट शक्यता आहे. मात्र अशानं तुमचं महत्त्वाचं काम पुढे ढकललं जाऊ शकतं. जर तुमच्या वडिलांना एखादा आजार असेल तर आज त्यांची तब्येत बिघडू शकते. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसून येतंय. विद्यार्थ्यांना आज शिक्षणामध्ये शिक्षकांच्या सहकार्याची आवश्यकता राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी आजचा दिवस हा आनंददायी असेल. नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांना आज त्यांचे जवळचे मित्र त्यांचे शत्रू असल्याचे समजल्यानं मोठा धक्का बसू शकतो. तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. मात्र तुम्हाला तुमच्या खिशाची काळजी मात्र घ्यावी लागेल. अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या आजारी मित्राला भेटायला जाल आणि तिथे तुमचे काही पैसे देखील खर्च होऊ शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही कोणतेही काम जर करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. आज जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी कपडे, मोबाईल किंवा कुठलीही गोष्ट खरेदी करत असाल तर तुमच्या जोडीदाराशी सल्लामसलत करूनच ते खरेदी करा. अन्यथा तुमचा त्यांच्याशी वाद होऊ शकतो. जर कौटुंबिक व्यवसायामध्ये बिझनेस संथ गतीने चालू असेल तर तुम्ही आज तुमच्या भावाचा सल्ला घेऊ शकता. तसेच व्यवसायाला गती देण्यासाठी एखाद्याला तुम्ही भागीदार देखील बनवू शकता. आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत बाहेर सहकुटुंब फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबाकडनं लग्नासाठी होकार मिळाल्याने त्यांचे नातेसंबंध हे लग्नामध्ये परिवर्तित होऊ शकतात. आज तुम्हाला भावनेनं कुठलाही निर्णय घेणं टाळावं लागेल. अन्यथा तुमचे विरोधक देखील तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा जोरदार प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. जर तुम्ही आज एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर अजिबात कर्ज देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी त्याला भेटायला जाऊ शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. धार्मिक कार्यामध्ये देखील तुमची रुची आज वाढेल. त्यामुळे तुम्ही धार्मिक लोकांना भेटत राहाल. तुम्ही आज प्रवासाला जाण्याची तयारी करत असाल तर सावधपणे प्रवास करा, कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थांबलेलं बरं. आज एखाद्याच्या बाबतीत विचारपूर्वक जर तुम्ही बोललात तर बरं होईल. अन्यथा वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरु किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरदारांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. एखादी चांगली बातमी तुम्हाला संध्याकाळपर्यंत ऐकायला मिळू शकते. म्हणजेच नोकरदारांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते आज आनंदी होतील.
आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टीचं आयोजन कराल. आज विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ज्या अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मदत घेऊ शकता. लहान व्यावसायिक आज आनंदी असतील कारण त्यांना अपेक्षित नफा मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सार्वजनिक सभा घेण्याची संधी मिळेल आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.